राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? खरं तर दिल्लीमध्ये आता कोकण जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन झालं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्यांची मागणी होती, ती मान्य झाली. तुम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी झाला होता. काय नक्की चित्र होतं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा? ॲक्च्युली या देशाचं सरकार विद्यार्थ्याबद्दल, शेतकऱ्याबद्दल जे निगेटिव्ह भूमिका होती की अहमूक करेसो कायदा, त्याला कुठेतरी छेद देण्याचा पहिला प्रयोग झालेला आहे आणि देशातल्या तमाम युवकांनी, युवतींनी तो लढा जिंकलेला आहे. आम्ही 4 दिवस तिथं होतो. आम्ही पाहिल्यानंतर आमचा शेतकऱ्यांचा एक मोर्चा होता 19 तारखेला. त्या मोर्चावर देखील त्यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. 50 किलोमीटर बाजूला ठेवून जंगलात राजीव गांधी इन्स्टिट्यूट या स्टेडियममध्ये ठेवलं आणि तिथून त्यांना भीती होती की हे सारे शेतकरी जर ह्याला गेले, जंतर मंतरला गेले, म्हणून आम्हाला 8 वाजता सोडलं नाही. शंभू बॉर्डरला 10,000 शेतकऱ्याची फौज अडवली, जवळजवळ हरियाणाची अडवली, नंतर उत्तर प्रदेशला येणाऱ्या नोएडा वगैरे तिथली लोक अडवली आणि त्यामुळे आम्ही 4-5 हजार लोक घेऊन आम्ही स्वतः त्या ह्याला आम्हालाच अरेस्ट केलं. आणि नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जंतर मंतरला दिपकेंची भेट घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. सोमवार मी तिसऱ्या दिवशी भेटलो जाऊन हॉस्पिटलला आम्ही. तर तिथे एकंदरीत त्या विद्यार्थ्यांचा आवाज जो होता तो बुलंद होता आणि हृदयातनं होता, तो नाटकी नव्हता किंवा एखाद्याने वडापाव देऊन लोक बोलून आणलेत, पैसे देऊन जशी आणलेत असली काही नव्हती. तर ओरिजिनल लोक तिथं होती. पण फार भयानक चित्र बघितलं की हिटलरशाहीपेक्षाही भयानक कसं त्या विद्यार्थ्यांना, मुलींना मारलेलं आहे. मला आनंद एका दृष्टीने एवढं वाटलं की त्या मुलीला मारल्यानंतर तिचा ब्लाऊज फाटलेला होता. एका पंजाबी माणसानं आला, स्वतःचा पागोटा काढला आणि त्याची तिने साडी बनवली, तिलाही घातलं. नंतर कुणाच्या मुलाचा हात मोडलेला आहे, कुणाचा पाय मोडलेला आहे. अमानुष पोलिसांनी जे दिल्लीच्या पोलिसांच्या नावाखाली मारले ते भयानक. आणि ते चित्र 30-35 लोकांचं बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. त्यावेळेस मी देखील वाटलं की बाबा हे सरकार उलटून टाकलं पाहिजे. हे सुलतानी सरकार आहे. नाव हिंदूचं घेतंय आणि हिंदूच्याच लोकांना मारतंय. तिथं मार खाणारी सारी पोरं हिंदूच होती. त्याच पोराने ह्यांना सत्तेवर गादीवर बसवलं होतं. पण ह्यांना घमेंडा होती की कुणाची ऐकायची काही गरज नाही, हम करे सो कायदा. या भूमिकेतून जे केंद्र सरकार वागलं त्याला जनतेनं चपराक दिली आणि त्यात जनतेचा विजय झाला, युवकांचा विजय झाला आणि ते सर्वांनीच साथ दिली. सर्व विरोधी पक्षांचं देखील मी अभिनंदन करीन की राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील, इव्हन अखिलेश भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की कुठेतरी विरोधक आहेत ती राजकीय पोळी भाजण्याचा आंदोलन प्रयत्न. बिलकुल नाही, विरोधक वगैरे राजकीय पोळी नाही. आम्ही विरोधातच आहे त्यांच्या. राजकीय पोळी भाजत तुम्ही काय देवा लावला होता? आंदोलन तुम्ही सरकार यायच्या अगोदर अण्णा हजाराच्या आंदोलनावर स्वीप होऊन, आम आदमीच्या आंदोलनावर स्वीप होऊन तुम्ही या देशात सत्ता घेतली होती. तुमची रेकॉर्ड काढली पाठीमागे तर नाव उघडं करू तुम्हाला आम्ही. तुम्ही काय काय बोललाय, कसं काय बोललाय? काँग्रेस एवढं वाईट नव्हतं. काँग्रेस रिॲक्शन घेत होतं, काँग्रेस रिझाईन देत होतं. काँग्रेस ज्या वेळेस असा अपमान होईल, मंत्र्याचा राजीनामा मागत तुरंत ती काँग्रेस राजीनामा देत होती. पण तुम्ही नाही ना, तुम्ही गेंड्याच्या कातलीत आहे. तुम्हाला काय वाटलं की आमच्या मागेच जनता आहे, आम्ही पैसे देऊन विकत घेऊ, परत ह्या मशीनच्या माध्यमातून, ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जिंकू, आम्हाला लोकांची गरज नाही विचारायची. ही तुम्हाला घमेंड आलेली आहे. ती घमेंड तुमची जनतेनं डेफिनेटली उतरवलेली आहे, केंद्र आणि राज्य सरकार. साहेब, आता निवडणुका देखील 2029ला येत आहेत. लोकसभा असतील, विधानसभा असतील. खरं तर या आंदोलनाचं चित्र येणाऱ्या काळात कसं असेल? एक राजकीय अनुभव तुमचा. आता एक लक्षात ठेवा की जनता चिडलेली आहे, शेतकरी चिडलेला आहे, युवक चिडलेला आहे, महिला भगिनी चिडलेल्या आहेत, कामगार चिघळलेले आहेत. एवढंच नाही, त्यांच्या पक्षाला जी वोट देणारी लोक आहेत ती सर्वात जास्त विरोध करायला लागलेले आहेत. आणि एकेकाळी आम्ही बी त्यांना साथ दिली होती. आमचा जास्त नाही, थोडा तरी हिस्सा असेल आमचा त्यात. आम्ही त्यांच्यावर होतो. आमच्याकडून आता आम्हाला गलती व्हायला लागली की चूक केली होती की आपण अशा नादान लोकांना आपण साथ दिली होती, ती चूक केली होती. त्या चुकीचं प्रायश्चित्त आम्ही बघतोय गेली 4 वर्ष झालं. म्हणून आमचं म्हणणं आहे की जनता हुशार झालेली आहे. ह्यांनी कितीही लोकशाहीचे पिलर विकत घेतले तरी जनता ह्यांना नागरिक केल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशाचं सरकार भाजप मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. भाजप मुक्त भारत होईल असं मला विश्वास आहे. साहेब, चर्चा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी सोबत जाणार. कसं वाटतं या सध्या? नाही, मला वाटत नाही पवार साहेब जातील त्यांच्याबरोबर.
पण समजा तसे झाले तरी जनतेनं हातात घेतलेलं आहे. कुठला एक पक्ष काय करू शकणार नाही, एक नेता काय करू शकणार नाही. जनतेलाच आता कळायला लागलंय. सोशल मीडियाचं मी अभिनंदन करीन की त्या माध्यमातून त्यांनी फार चांगलं सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या सोशल मीडियानं मोदीचं सरकार आणलं तो सोशल मीडिया मोदीचं सरकार घालवायला उपयोगी पडणार आहे. आणि मला माहित आहे की असं आता एखादा पक्ष एखादा मर्ज झाला म्हणून बी काय फरक पडेल असं काय देखील नाही. लोकांना कळायला लागलेलं आहे आणि मला वाटत नाही. आणि पवारसाहेबांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की ते तसं करणार नाहीत, पण त्यांनी जाऊ बी नाही विशेष म्हणजे असं यातनं. पण आता सध्याला राहुल गांधींची भूमिका एकदम योग्य आहे आणि ते अतिशय चांगल्या ट्रॅकवर चाललेले आहेत. आणि जनता सर्वच मिळून आम्ही छोटे मोठे पक्ष आहेत आम्हाला साथ देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. संजय राऊत म्हणतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होतील. नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, कारण ते मला त्यांना माहिती मिळाली असेल. मला काही तशी माहिती मिळालेली नाही. ते इथं राहिले, देवेंद्र इथं दिवसांपासून साहेब चर्चा देखील चालू आहे की चालू द्या चालली तरी, पण ते राहिले नाही राहिले तरी आता जनतेलाच आम्ही त्यांच्या बाजूने काढून घेतोया. म्हणून ते काय करतात, आमदार खासदार फोडायला लागलेले आहेत. जनतेत त्यांचं पट नाही. आम्ही ग्रासरूटला चालणारे कार्यकर्ते आहे ना, दिल्लीत बी चालणारे कार्यकर्ते आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा खालची नस मिळालेली आहे, जनतेची नस माहीत झालेली आहे. जनतेची नस ज्यांना साथ देणार ह्यांच्यावर राहणारे अधिकारी आम्हाला सांगतात की साहेब काय बी करून सरकार हटवा. सारे अधिकारी मला IAS IPS अधिकारी असतील, साहेब काही बी करून सरकार हललं पाहिजे. म्हणजे हे अधिकारी देखील त्रस्त आहेत. आज शिक्षकांना मुलांना शिकवायच्या ऐवजी ती कामी SRAचं दिले. आज डेंग्यूची साथ वाढलेली आहे जोरात, तर सारे आमचे कर्मचारी जे आरोग्य विभागाचे आहेत ते कुठे तरी SRAला आहे. लोकांना दुरुस्त करायचं काही खाली सुमारी करण्यात पाठवायचं प्रक्रिया वाटते हे बोगस आहे. तुम्हाला सांगतो जरूर जो जो मतदार नसेल त्याला आउट केला पाहिजे नियमानुसार, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. आणि पण त्याच्यासाठी स्पेशल मुलं लावा ना. सुशिक्षित बेकार भरपूर पोरं आहेत, भरपूर पोरं पडलेले, त्यांना ती कामं द्यायचा तुम्ही प्रयत्न करा. परंतु ते न करता हे शिक्षकावर ह्याच्यावर हे करण्याचा प्रयत्न. आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील आरोग्य विभाग, शिक्षण विभाग हे महत्वाचे विभाग आहेत. त्या विभागाची लोक काय करतात तिकडे चालली जातात. आणि दुसरी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या परीक्षा जर तुम्ही नीट घेताना ती राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे नीटच कॅन्सल करा. नीट नाही पाहिजे. पहिले 20-30 वर्षापूर्वी होतं ना, तेच घ्या ना. तुम्ही काय केलं की बहुजन समाजाच्या पोराला चाळणी लावली. जाऊ शकत नाही बिचारा, अडचणी द्या, गरीब परिस्थिती आहे. शेतवाड्यात आलो असतोय म्हणजे शेतीमालाला तुम्ही भाव देत नाही. सोन्याचा दर वाढतोय पण कापसाचा ज्वारीचा दर वाढायला तयार नाही. डाळिंबाचा दर वाढायला तयार नाही. द्राक्षाचा दर वाढायला तयार नाही. म्हणजे आमच्या नगदी पिकांचं दर वाढायला तयार नाही, पण सोनं आणि चांदी वाढत चाललेलं आहे. हे काय भानगड आहे? म्हणजे एवढं शेतकऱ्यांना कळत नाही का? म्हणून आज मला म्हणणं आहे की या देशाचं सरकार आणि हुकूम यांनी काय करायचं, रस्ते बांधायचे. जो रस्ता नको आहे आम्हाला त्यात पैसे खायला मिळतात त्यांना 10-20%, ते पैसे खायचं या भानगडी करत चाललेत. म्हणून हे सरकार करप्ट आहे. टोटल करप्शन वाढलेलं आहे. काल मी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पोस्ट वाटली की त्यांनी सांगितलं की मी इथून पुढे राजकारण करणार नाही. लोकच आम्हाला पैसे देत होते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, आणि आम्हालाही लोकांनीच पैसे देऊन मोठं केलेलं आहे. आज मला जी काय असेल ती जनतेतून पैसा आम्हाला दिला. राहण्यापासून, खाण्यापासून, गाडी चालण्यापर्यंत लोकवर्गणीचं चाललेलं आहे. तर लोकांचा विश्वास उडत चालला. आम्ही आता यांना पैसे देऊ शकत नाही. एवढं एका मताला 10 कोटी, एका लोकसभेला जर 100 कोटी 50 कोटी खर्च करायचा, पैसा आणायचा कुठून? म्हणून माझं म्हणणं आहे की हे सरकार करप्ट सरकार आहे. जे भाजप काँग्रेसला करप्ट म्हणत होते, महाकरप्ट भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. पर्सेंटेज घेतल्याशिवाय काम होत नाही. मंत्रालय असू द्या, पार्लमेंटमध्ये असू द्या. आणि नुसतं दाखवायचं, सिलिंग बनवला, समृद्धी मार्ग बनवला, लोकांना हे दिसतंय, पॅकेज मिळतंय, शेतकरी आमचा उल्लू बनतोय, अशा मार्ग. आता काल दिबा पाटलांच्या एरियामध्ये आगरी कोळी समाज जास्त राहतो, त्यांच्या जमिनी सरकारी म्हणून घेतल्या आणि ते एअरपोर्ट टोटल अदानीला आंदोलन दिलं. अदानी उद्या काय बी करणार आहे तिथं. म्हणजे ऑक्शन अदानीचा, कोल माईल अदानीची, रेल्वे अदानीची, एअरपोर्ट अदानीचं, देश अदानीचा, गॅस अदानीचा. अदानी म्हणला की मला काहीच नको आहे, ऑक्शन देखील यांचा बंद करून टाकतो. इंडियाच्यांनी त्यांना दिलाय का? अरे शासकीय काहीतरी बिल्डिंग ठेवा ना जरा. शासनाच्या ताब्यात काहीतरी ठेवलं पाहिजे. काहीच नाही. सर्व त्याने अदानीला द्यायची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे अदानी चलाऊ सरकार आहे. अदानीचं ऐकणारे मोदी साहेब आहेत आणि त्याचा ऐकणारा हा त्यांचे बाकीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं ते कोण मुख्यमंत्री शिक्षण मंत्री झाला आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला ही भाकरीच उलटून टाकायची आहे, दिल्लीपासून ते राज्यापर्यंत. राजीनाम्याची देखील मागण्यात होतो. हा, जे मुख्यमंत्री दोषी असतील त्याचा सर्वांचा राजीनामा यांनी घेतलं पाहिजे. साहेब, एकंदरीत राष्ट्रीय समाज पक्ष अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय, कशी दिशा असणार आहे येणाऱ्या आता 2-3 वर्ष निवडणुकीला? सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना
चाहे काँग्रेस असेल, उद्धव सेना असेल किंवा राष्ट्रवादी पवारसाहेब असतील, ह्यांनी संयमानं येऊन सर्व विरोधी पक्षांना राज्यातल्या प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांचं मार्ग दिलं. नाही तर परत हे बी हवेत जातात. त्यांनी जर सर्वांना व्यवस्थित घेतलं तर डेफिनेटली आम्ही महाराष्ट्रात चेंज करू. साऊथ इंडियात तर बीजेपीला सत्ताच नाही. साऊथ इंडिया आहेत आणि उत्तर प्रदेशची उत्तरेतली राज्य आहेत ते बीजेपीला सत्तेला फॉर होती, पण उत्तरेतलीच राज्य आता बीजेपीला खाली गाडतील. त्यामुळे नॉर्थ इंडिया जर आता एवढा जोरात पेटलेला आहे तर नॉर्थ इंडियानं हीच जर अशी धग त्यांनी हिंदूच्या नावावर रामाला सोडलं नाही. रामाला विटत देणारे आम्ही माणसं, आम्ही मदत राम खेडेगावात आमचा वडील दुसऱ्या माणसाला जर भेटला तर राम पाहुणं म्हणून आम्ही राम म्हणणारी माणसं. रामाच्या भावनेशी पैसा ह्यांनी एकत्र केला आणि तो पैसा देखील ह्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी लावला. बरं, हे सारे पिलर त्यांचेच. नीटची पेपर फोडायला सारी भाजपाचीच माणसं, सर्व भाजपाची. त्यात कोण होतं तो दुसऱ्या पक्षाचा? ह्यांची सारी जवळची माणसं. आणि ह्यांना संरक्षण करण्यासाठी ह्यांनी IPS कमिशनर ह्यांच्याच हाताखालचे निवडायचे. म्हणून मी अधिकाऱ्याला देखील सांगू इच्छितो, आज सत्तेत ते आहेत, उद्या आम्ही सत्तेत असू. त्यामुळं कृपा करून अधिकाऱ्या जनतेचं काम करावं, नेत्याच्या कामाच्या भानगडीत पडू नये. ही आमचा अधिकाऱ्यांना तमाम हे आहे. कारण जयललिताला असंच करुणानिधीनं उचलून टाकलं होतं, तिच्या फडफडीत नेलं होतं पोलिसांनी. नंतर ती 2-5 वर्षानं चीफ मिनिस्टर झाली. पण आम्ही फडफडून टाकणार नाही, आम्ही बदला घेणार नाही. आम्ही जनतेच्या हिताचं काम करू आणि सत्य जे लोकशाहीला अभिप्रेत आहे ते राबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्य आणि देश पातळीवर जी सविस्तर सद्यस्थितीत चाललेल्या वर्तमानातली जी चर्चा आहे किंवा जी माहिती आहे ती सांगितलेली आहे, सविस्तर चर्चा यावेळी केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.